जालन्यात गरजू दिव्यांगांसाठी मोफत साहित्य व किराणा किटचे वाटप, व्हीलचेअर, वॉकर, ट्रायसायकल व किराणा किट वाटप। जालना जिल्ह्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लभ दिव्यांग बांधवांसाठी झुंजार दिव्यांग पुनर्वसन सेवाभावी संस्थेच्या वतीनं दिव्यांग साहित्य व किराणा किट वाटप कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक मदत मिळाली आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यास हातभार लागला। कार्यक्रमात विविध प्रकारची मदत मोफत वितरित करण्यात आली। यात व्हीलचेअर, ट्रायसायकल, वॉकर, काठी, क्रचेस, श्रवण यंत्र यासह जीवनावश्यक किराणा किट समाविष्ट होते। कार्यक्रमादरम्यान दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देखील देण्यात आले। कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भास्कर चव्हाण, सचिव प्रल्हाद शिंदे, कोषाध्यक्ष गोविंदराव चिखले, संस्थापक उपाध्यक्ष नागेश आंबिलवादे तसेच सामाजिक कार्यकर्ते बबनराव कराळे, रंगनाथ शिंदे, सतीश वाघ आणि विलास कांबळे उपस्थित होते। यावेळी जालना महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार सुशील वाघमारे देखील उपस्थित होते। दिव्यांग बांधवांनी त्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला। याप्रसंगी सुशील वाघमारे यांनी दिव्यांगांचे प्रश्न आणि हक्क प्रभावीपणे मांडण्याची ग्वाही दिली। सामाजिक कार्याची महती अधोरेखित करत नागरिकांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केलं। अनेकांनी आशा व्यक्त केली की भविष्यात असे कार्यक्रम अधिक प्रमाणात पार पडतील आणि अधिकाधिक दिव्यांगांना याचा लाभ मिळेल। झुंजार दिव्यांग पुनर्वसन संस्थेच्या वतीने माझे मित्र सुशील वाघमारे यांना वार्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी मिळाली आहे। याकरता आम्ही सर्व दिव्यांग बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि महानगरपालिकामध्ये ते आपल्या दिव्यांगाचे प्रश्न मांडतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। त्यांना येणाऱ्या 15 तारीखला बहुमत करून त्यांना निवडून द्यायचं आपल्याला आणि महापालिकामध्ये सभागृहामध्ये आपल्या दिव्यांगाचे प्रश्न मांडतील। त्यांना धन्यवाद, शुभेच्छा। आज या ठिकाणी मी सुशील वाघमारे प्रभाग क्रमांक 3 या मतदारसंघातून माझी पत्नी तृप्ती सुशील वाघमारे ही निवडणूक लढवत आहे। तर अपंगांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमी आवाज उठवतो। त्याकरिता दिव्यांग संघटनेचे माननीय विठ्ठलभाऊ चव्हाण, सतीश वाघ साहेब तसेच आमचे रंगनाथ शिंदे साहेब आणि कांबळे साहेब यांनी मला जो पाठिंबा दिलेला आहे की अपंगाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडले पाहिजे। अपंगांना 10/20ची जी जागा आहे ती नगरपालिकेप्रमाणे भेटली पाहिजे आणि महापालिकेमध्ये जे गाळे आहेत तर त्या अपंगाला स्वावलंबनासाठी भेटले पाहिजे। अपंगाची जी 5% निधी आहे ती योग्य ठिकाणी वापरली पाहिजे आणि वेळेवर सर्वांना दिली पाहिजे। असे काही अपंगाचे प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवण्यासाठी यांनी मला जे प्रेम दिलं, मी या सर्वांचं धन्यवाद आभारतो आणि अपंगासाठी आम्ही नेहमी लढत राहणार। तरी सर्वांचं धन्यवाद।